शब्द दिला. कुळाचा जर विचार केला तर एक पिढी मिळून एक कुळ तयार होतं. आता कुळ तयार होतं म्हणजे आता तसं जर विचार केला तर मुलगी किती पिढ्यांचा उद्धार करते? किती? मुलाचा जर विचार केला तर तो 21 पिढ्यांचा उद्धार करतो आणि मुलीचा जर विचार केला तर ती 42 पिढ्यांचा उद्धार करते. तुम्ही म्हणताल कसं? तर ते माहेरचे 21 आणि सासरचे 21 अशा 42 पिढ्यांचा उद्धार होतो. म्हणून पहिला क्रमांक कन्येला दिला. मग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा. जर कुळामध्ये सात्विक पुत्र किंवा कन्या जन्माला आली तर त्याचा हर्ष आनंद कुणाला वाटतो? त्या भगवंताला वाटतो. विठाला विठाला म्हणून आपण मुलांवरती चांगले संस्कार केले पाहिजे. तसे संस्कार करावे. असं एके ठिकाणी एक गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन चालला होता. जात असताना त्या मुलाने एका शेतामध्ये शेतकऱ्याला नांगरताना पाहिलं. परंतु एका झाडावरती त्या शेतकऱ्याचा शर्ट अटकलेला होता. तो त्या मुलाने पाहिला आणि म्हणाला, बाबा जर आपण या शर्टामध्ये 2 दगड टाकले तर किती मजा येईल? बाबा म्हणाले, अरे बाळा मजा तर खूप येईल, परंतु त्यामध्ये जर आपण चांदीचे नाणे टाकले तर आणखीन मजा येईल असं म्हटल्यानंतर मुलगा म्हणाला, नाही बाबा जर आपण दगड टाकले